जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या AI सिरीज 2 मध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण AI टूल्सचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा, ChatGPT आपल्यासाठी रोजच्या कामात कसा उपयोगी पडतो आणि AI सोबत काम करताना आपली भूमिका काय असते हे सविस्तरपणे समजून घेतलं. आजचा हा व्हिडिओ त्या पुढचा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आज आपण गुगल कडून आलेल्या एका अत्यंत पॉवरफुल फ्युचर रेडी AI बद्दल सविस्तर बोलणार आहोत. तो AI म्हणजे गुगल जेमिनी. पुढे जाण्याआधी एक छोटं काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता येऊ आपल्या मूळ विषयाकडे. मित्रांनो, जेमिनी म्हणजे फक्त अजून एक चॅटबॉट नाही. जेमिनी म्हणजे गुगलच्या AI विजनचा पुढचा टप्पा. सर्च, जीमेल, डॉक्स, शीट्स, स्लाइड्स, ड्राईव्ह, यूट्यूब, मॅप्स, अँड्रॉइड या सगळ्या इकोसिस्टममध्ये डीपली इंटिग्रेट झालेलं AI. म्हणजेच आपण रोज वापरत असलेल्या गुगल सर्व्हिसेसमध्ये AI आता एक्सटर्नल नाही तर इनसाइड आहे. थोडा मागे जाऊन कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. गुगल गेली अनेक वर्ष AI वापरत आहे. आपण सर्चमध्ये टाईप करताच येणारे सजेशन्स, स्पेलिंग करेक्शन, व्हॉइस सर्च, गुगल फोटोजमधील फेस रेकग्निशन, गुगल ट्रान्सलेट हे सगळं AI मुळेच शक्य झालं. सगळ्यांना असे वाटते आहे की AI आत्ता आले, पण AI तुमच्या आमच्या जीवनात केव्हाचा आला आहे. जेव्हा तुम्ही मेल करता तेव्हा सजेशन्स येतात, स्पेलिंग करेक्शन होते. हे शक्य झाले ते AI मुळे. पण जेमिनी येण्याआधी गुगलकडे एक असा AI नव्हता जो माणसासारखा संवाद साधेल आणि एकाच ठिकाणी सगळं काम करून देईल. जेमिनीने ही पोकळी भरून काढली. जेमिनी हे मल्टीमॉडल AI आहे. मल्टीमॉडल म्हणजे काय? म्हणजे फक्त टेक्स्ट नाही, तर इमेज, डॉक्युमेंट, डेटा, ऑडिओ, व्हिडिओ या सगळ्यांवर एकत्र काम करू शकणारं AI. तुम्ही जेमिनीला प्रश्न विचारू शकता, डॉक्युमेंट देऊ शकता, इमेज अपलोड करू शकता, स्प्रेडशीट देऊ शकता आणि त्यावर बेस्ड मिनिंगफुल आउटपुट मिळवू शकता. आता थोडं प्रॅक्टिकल वापराकडे वळूया. समजा तुम्ही एक विद्यार्थी आहात. तुमच्याकडे सिलेबस आहे, रेफरन्स बुक्स आहेत, नोट्स आहेत, पण वेळ कमी आहे. अशा वेळी जेमिनी तुमच्यासाठी एक स्मार्ट स्टडी पार्टनर ठरतो. तुम्ही सिलेबस जेमिनीला देऊ शकता आणि सांगू शकता, हा टॉपिक सिंपल मराठी प्लस इंग्लिश मिक्समध्ये एक्सप्लेन कर, रिव्हिजन पॉइंट्स दे, पॉसिबल एक्झाम क्वेश्चन सजेस्ट कर. जेमिनी हे सगळं स्ट्रक्चर पद्धतीने करून देतो. जेमिनी तुम्हाला मदत करतो. तुम्हाला त्या टॉपिक बद्दल मराठी किंवा तुमच्या बोली भाषेत समजून सांगतो. वेगवेगळे तुम्हाला समजेल असे उदाहरण देतो जे विषय समजण्यास अधिक प्रभावी ठरतात. तुम्हाला अभ्यासाचा रोड मॅप देतो. पुन्हा एकदा सांगतो, AI चुकतो, चुका होतात, म्हणून दिलेला मजकूर नीट तपासा, वापरताना विचार करा, ब्लाइंडली फॉलो नका करू. आणि हा रेफरन्स फक्त अभ्यासासाठी वापरा, कॉपी करू नका. त्याने तुमचेच नुकसान होणार आहे. म्हणून जेमिनीने दिलेले टॉपिक, एक्सप्लेनेशन, रिव्हिजन पॉइंट्स, पॉसिबल एक्झाम क्वेश्चन्स नीट वापरा. आता पुढील घटक ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ बद्दल बोलताना, आज जवळपास प्रत्येक ऑफिसमध्ये डॉक्युमेंटेशन, ईमेल, रिपोर्ट, डेटा व्हेरिफिकेशन, सर्क्युलर ड्राफ्टिंग ही कामं चालू असतात. जेमिनी इथे खूप मोठी मदत करतो. फॉर्मल ईमेल ड्राफ्ट करायचा असेल, मीटिंग मिनिट्स समराईज करायचे असतील, पॉलिसी डॉक्युमेंट मधले की पॉइंट्स काढायचे असतील, जेमिनी हे सगळं काही सेकंदात करू शकतो. जेमिनीचा एक मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे गुगल डॉक्स आणि गुगल शीट्स मध्ये डायरेक्ट इंटिग्रेशन. म्हणजे वेगळं टूल उघडण्याची गरज नाही.
तुम्ही डॉक्युमेंटवर काम करत असतानाच AI असिस्टन्स मिळते. ही गोष्ट प्रॉडक्टिव्हिटी खूप वाढवते. तसेच तुम्हाला इतर AI म्हणजे ChatGPT प्रमाणे छोटा तुमच्या पुरता मर्यादित एखादा HTML कोड, मॅक्रो, फॉर्म्युला तयार करून देतो, जो तुमचे ऑफिस मधील काम सोपे करतो. जसे PDF मर्ज करणे, PDF मधील माहिती एक्स्ट्रॅक्ट करणे, माहितीच्या आधारे डॅशबोर्ड तयार करणे. हे सर्व तुम्ही फक्त कोड किंवा मॅक्रो वापरून करू शकतात. मी यावर देखील प्रत्येकाचे स्वतंत्र व्हिडिओ बनविणार आहे. हे तयार करण्यासाठी कोणते प्रॉम्प्ट द्यावे लागतात ते सांगणार आहे. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स व व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता पुढील घटक पाहू. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी जेमिनी फार उपयोगी आहे. ॲडमिशन नोटिफिकेशन्स, एलिजिबिलिटी रूल्स, गव्हर्नमेंट सर्क्युलर्स, इंटरनल गाईडलाईन्स, हे सगळं कंटेंट मोठं आणि कॉम्प्लेक्स असतं. जेमिनी ते कंटेंट सिम्प्लिफाय करून पॉइंट्समध्ये इझी लँग्वेजमध्ये समजावून सांगतो. टीचर्ससाठी लेसन प्लॅनिंग, क्वेश्चन पेपर फ्रेमिंग, MCQ जनरेशन, आन्सर की तयार करणं, या सगळ्या गोष्टी जेमिनीमुळे खूप सोप्या होतात. स्टुडंट्ससाठी असाइनमेंट ड्राफ्टिंग, कन्सेप्ट क्लॅरिटी, रिव्हिजन नोट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी रिपोर्ट्स, कंप्लायन्स डॉक्युमेंट्स, डेटा चेकिंग. जेमिनीचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रिअल टाइम इन्फॉर्मेशन. गुगल सर्चशी जोडलेलं असल्यामुळे रिसेंट अपडेट्स, पॉलिसीज, नोटिफिकेशन्स, सरकारी माहिती या बाबतीत जेमिनी जास्त ॲक्युरेट आणि अपडेटेड उत्तर देतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. AI म्हणजे शॉर्टकट नाही. AI म्हणजे रिप्लेसमेंट नाही. AI म्हणजे असिस्टंट आहे. जेमिनी तुम्हाला विचार करायला मदत करतो. निर्णय तुमचाच असतो. पुढे जाण्याआधी एक छोटं काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. पुढील महत्त्वाचा मुद्दा, जो यापूर्वीही मी सखोल एक्सप्लेन केला आहे, तो म्हणजे प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट कसा द्यायचा हे इथे खूप महत्त्वाचं आहे. जेनेरिक प्रॉम्प्ट दिलात तर जेनेरिक आउटपुट मिळेल. क्लिअर कॉन्टेक्स्ट, क्लिअर एक्सपेक्टेशन दिली तर आउटपुट क्वालिटी खूप इम्प्रूव्ह होते. उदाहरण द्यायचं झालं तर, फक्त राईट नोटीस असं विचारण्यापेक्षा राईट फॉर्मल ॲडमिशन नोटीस फॉर डिस्टन्स एज्युकेशन युनिव्हर्सिटी इन मराठी ऑफिशियल टोन असं विचारलं तर आउटपुट प्रोफेशनल आणि युजेबल मिळतो. आता लिमिटेशन्स बद्दल थोडं प्रामाणिकपणे बोलूया. जेमिनी सुद्धा AI आहे. कधी कधी कॉन्टेक्स्ट चुकीचा समजतो, कधी इंटरप्रिटेशन थोडं आउटडेटेड असू शकतं. म्हणून AI ने दिलेलं उत्तर फायनल मांडण्याआधी ह्युमन व्हेरिफिकेशन गरजेचं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, AI वापरायला शिकणारा माणूस AI मुळे रिप्लेस होणार नाही. AI न वापरणारा माणूस AI वापरणाऱ्या माणसामुळे मागे पडेल. जेमिनी हा गुगलचा फ्युचर आहे आणि आपल्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जो लवकर शिकेल, जो प्रॅक्टिकल वापर करेल, जो AI ला रोजच्या कामात इंटिग्रेट करेल, तो पुढच्या काळात नक्कीच एक पाऊल पुढे असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुगल जेमिनी म्हणजे काय, तो कसा काम करतो, कोणासाठी कसा उपयोगी आहे आणि प्रॅक्टिकल वापर काय आहेत हे सविस्तर समजून घेतलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून सविस्तर माहिती घेऊ. जेमिनी पासून आपण इमेज तयार करू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो, अजून बरेच काही. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर बोलू. यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स व या सिरीज मधील पुढील व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण AI शिकणं ही आजची चॉईस नाही, तर आजची व उद्याची तयारी आहे. आजचा भाग इथेच थांबवतो. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.
तोपर्यंत शिकत राहा, प्रयोग करत राहा आणि पुढे जात राहा. धन्यवाद. जय हिंद.